भूमिपुत्र डिजिटल पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य व परिवर्तन बहुउद्देशीय संस्था यांचे संयुक्त विद्यमान आयोजित पत्रकार परिषद व पत्रकार प्रशिक्षण शिबिर मूलजी जेठा नगर परिषद शाळा कारंजा इथं यशस्वीरित्या संपन्न झालं। या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून परिवर्तन न्यूज 24 व लोकवार्ता ई मराठीचे मुख्य संपादक, अभिनेता, दिग्दर्शक व फिल्म निर्माता गजेंद्र ढगे उपस्थित होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेषराव चव्हाण, मुख्य आयोजक, सहसंपादक व नाट्यकर्मी भूमिपुत्र पत्रकार संघ होते, तर प्रमुख उपस्थिती म्हणून संतोष कोल्हे, अध्यक्ष लक्ष्यप्राप्ती फाउंडेशन प्रसिद्धी प्रमुख पश्चिम महाराष्ट्र, भूमिपुत्र पत्रकार संघ उद्योजक पुणे उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आली। मुख्य मार्गदर्शक गजेंद्र ढगे यांचं स्वागत रामधन जाधव यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आलं। संतोष कोल्हे व शेषराव चव्हाण यांचंही उपस्थित प्रतिनिधींनी स्वागत केलं। प्रास्ताविकात रामधन जाधव यांनी परिवर्तन परिवारामुळे मिळालेल्या अनुभवांविषयी मनोगत व्यक्त केलं। यानंतर संतोष कोल्हे व शेषराव चव्हाण यांनीही पत्रकारितेतील जबाबदाऱ्या व कार्यपद्धतीवर मार्गदर्शन केलं। मुख्य मार्गदर्शक गजेंद्र ढगे यांनी पत्रकार कसा असावा, बातमी व जाहिरात घेताना कुठली खबरदारी घ्यावी, स्वतःच्या संरक्षणासाठी काय उपाय करावेत, बातमी निर्मिती कशी करावी, तसेच डिजिटल न्यूज व प्रिंट मीडिया कसे कार्य करते याविषयी सविस्तर मार्गदर्शन केलं। समाजातील विविध प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी पत्रकारांनी आपल्या बातम्यांद्वारे प्रशासनापर्यंत योग्य माहिती पोहोचवावी असं त्यांनी नमूद केलं। या प्रशिक्षण शिबिरास दारव्हा जिल्ह्यातून रामधन जाधव, हरिश्चंद्र चव्हाण, विजय डोंगरे, कारंजा येथून शेषराव चव्हाण, गजानन वरघट, प्रमोद देवळे, गणेश भागवत, तुषार ठोकणे, अब्दुल समीर, वाशिम येथून प्रतीक ताजने तसेच मूर्तिजापूर येथून शैलेश ताडे आदी पत्रकार उपस्थित होते। यवतमाळ, वाशिम, अमरावती व अकोला जिल्ह्यातील पत्रकार बंधू भगिनींची यावेळी मोठ्या संख्येत उपस्थिती होती। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन गजानन वरघट यांनी केलं, तर आभार प्रदर्शन प्रमोद देवळे यांनी मानलं। प्रशिक्षणानंतर सर्व उपस्थितांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली। उपस्थित पत्रकारांनी गजेंद्र ढगे यांना शुभेच्छा देत आभार व्यक्त केलं। जनमत लाईव्ह न्यूज करता ज्ञानेश्वर वरघट यांची रिपोर्ट, वाशिम। मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।